नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन वर्षाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:30 वाजलेत मित्रांनो. उठलोय आम्ही, फ्रेश वगैरे झालोय, तोंड हातपाय वगैरे सगळं धुवून झालंय. आता बसलोय. कुंदन शेट ब्रेड आणि आमलेट अंडे आणायला गेलेत. त्या रात्री चिकन बनवलं होतं, शिल्लक आहे, पण त्याची इच्छा नाही ते खायची, तर त्यामुळं ब्रेड आणि ऑमलेट आणायला गेलं. आता मिलमध्ये गाडी लावली पॉईंटला भरायला, आता भरणं पण चालू आहे. पण असा अंदाज काय आहे ना, आज सुट्टी का आज अर्धी आणि उद्या अर्धी करतात काय माहिती. अजून एक गाडी पण आलेली आहे 12 टायर. उत्तम शेठ काळकुटेंची गाडी आहे, भरण्यासाठी आलेत. कुंदन शेठ पण आलेत, लगेच आले. कोणाला तरी ड्रीप मागून गेले असते, त्यामुळे लगेच पोचले. पहिले आता काहूयात काहीतरी आणि बघूयात काय होतं आणि काय नाही. पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. हे बघा शेट येते ते बरोबर. आता ते खातील ब्रेड आणि आमलेट. मी तर चिकन आणि भातच खाणार आहे आणि ब्रेड खाऊ. आता एक गाडी उत्तम शेटचे पण ड्रायव्हर आपल्या ओळखीचे आहेत, माऊली म्हणून. बघू आता संध्याकाळी काय करायचं प्लॅनिंग. जर मुक्काम पाडला तर तिघांसाठी काहीतरी जाऊन आणता येईल, ते संध्याकाळी ठरवूयात मित्रांनो. आता हे पहिले खाऊन घेऊयात, भूक लागली. कारण की दुपारचं 1:30 वाजलं आहे मित्रांनो. गाडी बहुतेक आपली नाही भरायची आज. जेवढा माल टाकला त्याच्या अंदाजाने असं वाटतंय की गाडी नाही भरणार. जेवण वगैरे झालं, रात्रीचंच चिकनचं कालवण आणि भात खाल्लं आहे. आता बघू संध्याकाळी काय करायचं. ते सगळं बंद होतं. कुंदन शेठ ब्रेड आणि अंडे आणायला गेले होते, ते म्हटलं हॉटेल वगैरे ते सगळे बंद आहेत. काल रात्री खूप धिंगाणा चालू होता गावात, असं म्हणतात. हे बघा समोर गाडी आहे. थोडं पण माल टाकून जरासाच माल टाकलाय, बाकीचं अजून बराच शिल्लक आहे. एवढंच लोडिंग झाले. एवढाच माल आत्ता टाकलाय, 1:30 वाजलाय. त्याच्या अंदाजाने गाडी भरणं अवघड आहे. हिथं आहे माल कटिंग करून ठेवला आहे तसा, हा सगळा माल. पण एवढा माल पण पुरणार नाही, आपली अर्धीच गाडी होईल. मागच्या साईडला पण तिथं आहे पुढं थोडासा माल. पण बघू, 1001% तरी नाही होणार आज. अजून शेट पण आलेले नाहीत. बहुतेक काल 31ची पार्टी असेल, त्यामुळे आले तरी येतील, नाही तर डायरेक्ट उद्याच. हा माल कशासाठी घेतला का माहिती, खराब आहे बऱ्यापैकी माल. चला बघूयात मित्रांनो काय होतं आणि काय नाही आज भरतात. सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. मीनमध्ये ते अजून फ्रेश व्हायला आलतो. आता तोंड हातपाय वगैरे धुतले. उशिरा उठलो आज, 10:30 पावणे 11 वाजता उठलो. सकाळी उठलो, पॉईंटला परत गाडी लावली, परत झोपलो पावणे 8ला. ते डायरेक्ट 10:30 पावणे 11लाच जाग आली. आता फ्रेश वगैरे झालो आहे. आता नाश्ता बघू, नाश्ता काय करायचा. मॅगी वगैरे आहेत, फरसाण भरपूर आहे खायला, तसं काय प्रॉब्लेम नाही. गाडी पण मागची तप्पी राहिलेली आहे, ती पण होईल असा अंदाज आहे. दुपारपर्यंत सोडायला पाहिजे, नाहीतर परत संध्याकाळच होईल. बघू, अजून शेट वगैरे आले नाहीत. ते आल्यानंतर ते आले की जरा स्पीड वाढतो लेबर लोकांचा कामाचा, त्याच्यामुळं सांगता नाहीत किती वाजतील. मागं बघा थांबलं, हे सगळे लेबर लोकांचे घर आहेत. इथं लेबर लोकांचे, ह्या साईडला पण आहे. 20-25 खोल्या आहेत लेबर लोकांच्या, तिथंच राहतात वगैरे ते. तर जाऊयात आता, पहिलं बघूयात गाडी किती वाजतात भरायला ते, आणि पोटा पाण्याचं काहीतरी बघू. सकाळी उठलं की पोटा पाण्याचं, रात्री झोपताना पोटा पाण्याचं, हेच काम आहे. बोर झालं जरा मिलला. जाऊयात आणि बघूयात काय होतं, किती वाजता ते गाडी भरायला. दुपारचे 12 वाजलेत मित्रांनो. गाडी बघा आपली एवढी भरून झालेली आहे, थोडीशीच बाकी आहे. पण अजून शेट नाही आले, त्याच्यामुळं जरा उशीर लागेल असं वाटतं.
जेवायला जायचं आहे आता, कारण की गाडीतलं सामान संपलं आहे आता. फरसाण वगैरे होतं, मी जरासं खाल्लं फरसाण. ते चिल्ली पिल्ली बघा कशी खेळत बसलेत, ते त्यांच्याच नादात आहेत, काही ना काही टाइमपास करत आहेत. आपल्या गाडीत पुट्टे असतात ते सगळं काढलेत, ते खाली टाकलेत आणि खेळत बसलेत निवांत. शेट आल्याशिवाय ते कुठला माल टाकायचा ते सांगता नाहीत, म्हणून थांबलेत. झाले बऱ्यापैकी, थोडंसंच राहिले. जर लवकर जर 4-1 वाजेपर्यंत सोडली तर उद्या उत्तमची इथं गाडी जरा वॉशिंग करायचं. ते वाकडी झाली ते सगळं काढून टाकायचं. शिडी वगैरे आपली बेंड झाली ना, ते सगळं नीट करून घ्यायचं. बघूयात आता किती वेळ लागतात. पहिले जेवण करून येऊयात. आता 4:30 वाजलेत मित्रांनो. दुसऱ्या मिलमध्ये आलो आहे आता. थोडासा माल कमी पडला, 900 किलो माल कमी पडला, त्याच्यामुळं दुसऱ्या मिलमध्ये यायला लागलं. गाडी झाली आहेच आता थोडक्यात. ते बघा थोडंसंच राहिले, तेवढ्यासाठी फक्त दुसऱ्या मिलमध्ये यायला लागलं. 15-20 मिनटात व्हायला पाहिजे. जरा लवकर सुटली तर बरं होईल. गाडी धुवायची, कारण की आपल्याला वॉशिंग करायची. उत्तमच्या इथं जाता येईल रात्रीच, सकाळी सकाळी वॉशिंग होईल. म्हणजे बघूयात किती वेळ लागतो, काय होतं ते. 5:15 वाजलेत मित्रांनो. गाडी भरून रेडी आहे आमची. टपाल्याची वाट बघत आहे, तोपर्यंत पोट पाण्याचं काहीतरी बघत आहे. बघा शेट खाते, मी नाहीच खाते सध्या. काय नको म्हटलो, आपलं निवांत. शेटला काय भूक सारखी सारखीच लागते. हे बघा, हे कोणाचं आहे बघा, हे पण त्यांचंच आहे. आत्ता मुद्दाहून दाखवतात बघा, वाटते का मी काय खातोय म्हणून. हे चालूच आहे कंटिन्यू, काय ना काय सत्य बघा. फोन पण वाजला त्यांचा. मागं गाडी दिसते बघा या साईडला, त्या बोर्डाच्या मागं गाडी आहे. थोडीच राहिली आहे, म्हणजे टपाल राहिली. येईल अर्धा तासात, लवकर यायला पाहिजे, म्हणजे लवकर निघू. 6 वाजेच्या आत निघालो तरी बस झालं, कारण ती गाडी वॉशिंग करायची उत्तम तिथं. लवकर जाता येईल. बघूयात आता किती वेळ लागतं. तेवढं अंडा पॅटीस करून निघूयात. ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टर जेवायला घेतो, मिलला चाललोय आता. बोल भैया. संध्याकाळचे 8 वाजलेत मित्रांनो. चिकमंगळूरच्या पुढं आलं आणि पाऊस लागलाय आता. आता जरा कमी झाला, मागं जरा जास्त होता. काय कळणार ना आता. जानेवारीमध्ये पाऊस, हे बघा चांगला रस्ता वगैरे सगळा ओला करून टाकलाय. त्यात एक आमचे जोडीदार आहेत, ते चिकमंगळूरचा कांदा भरून आलेत आणि त्यांनी गाडी ओपनच आणली होती. त्यांना सांगितलं कुंदन शेटनी फोन करून की पहिले गाडी बांधून घ्या, नाही तर कांद्याचं काय खरं नाही. अचानकच चालू झालं, म्हणजे वातावरण होतं. चिकमंगळूरला जरा भुरभुर पडला, पण इथं चांगलाच झालंय. आता कुठपर्यंत असं ते नाही सांगतायत. बघूयात आता. 6:30 वाजले आम्हाला निघायला. टपाल फार उशिरा दिलं, त्याच्यामुळे जरा उशीर झाला, नाही तर आतापर्यंत भरपूर लांब गेलो असतो. बघूयात आता पुढं कुठपर्यंत लागतो आपल्याला पाऊस. मित्रांनो रात्रीचे 12:15 वाजलेत. आलोय आता आम्ही हरियाडच्या टोल नाक्यावर आलोय. जेवण वगैरे झालं आमचं मागच. आता डायरेक्ट उत्तमची इथं जायचं आहे. मध्ये आधी काही झोपायचं नाही, कारण की गाडी वॉशिंग पण करायची आणि परत ते किरकोळ काम आहेत जरा. ते मागं ठोकलेलं वगैरे आहे ना, ते सगळं क्लिअर करायचं. त्याच्यामुळं डायरेक्ट उत्तमच्या इथंच जायचं. टायर चेक करत आहे जरा. हायवेला आलोय, टायर चेक करून निघूयात लगेच.
शेट झोपलेत आता, तर पटकन निघूयात मित्रांनो. रात्रीच्या 1:30 वाजलाय. आलो आहे आता मी बंकापूरच्या टोल नाक्यावर. जरा चहा पिऊया म्हटलो, पण नेमकं चहावाल्याच दिसताना. असतील जरा पुढं टोल नाकाच्या अलीकडेच थांबलो आहे मी. पलीकडच्या साईडला चहावाले वगैरे असतील. आणि वातावरणाचं काय काय ना मित्रांनो, मागं इथं कडूर वगैरेला, कडूरच्या इथं पाऊस झाला, चिकमंगळूरला पाऊस झाला. काय कळतच नाही काय ऋतू चाललाय आणि कुठला ऋतू चाललाय काय समजतच नाही. कुंदन शेठ झोपलेत मस्तपैकी. तेव्हा काय ट्रॅव्हल्सवाले कसे हॉर्न वाजवत जातात, काय गरज नसताना पण हॉर्न वाजवत जातात. आपली मागं गाडी आहे बघा. हाय चहाचं हॉटेल वगैरे पण आहे उघडं, तर चहा वगैरे पिऊयात आणि निघूयात. आता आधीमध्ये जास्त कुठं थांबायचं नाही, जरा डुलका येत होता म्हणून म्हटलं जरा चहा मारावं, जरा फ्रेश होईल म्हणून. आणि नंतर बघू आता, नंतर डायरेक्ट हुबळीला थांबू. आता हुबळीचा बायपास वगैरे क्रॉस करून धारवाडच्या इथं टोलनाक्यावर परत एकदा चहा प्यायचा, मग डायरेक्ट उत्तमच्या इथं. तर निघूयात पहिले मित्रांनो, चला. मित्रांनो सकाळचे 4:15 वाजलेत. आलो आहे आता मी बागेवाडीच्या टोलनाक्यावर आहे. चहा प्यायला थांबलो आहे. जरा परत एकदा डुलका लागत होता, म्हटलं आपला थोडासा चहा घ्यावा, कारण की जास्त लांब नाही राहिलं. 1 पाऊण तासात तर अर्धा पाऊण तासात आपण पोचू उत्तमच्या इथं. मागं गाडी दिसते बघा त्या साईडला. चहा घेतोय, चहा पिऊन निघावं म्हटलं लगेच. चहा पिण्यासाठी थांबलो होतो. या चहा प्यायला. आता जाऊन झोपायचं. 2 तास तरी झोप होईल. 5 वाजेपर्यंत जरी पोचलो तो 7-8 वाजेपर्यंत येतो वॉशिंगवाला. तर मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येईल तुम्हाला की आम्ही किती वाजता तिथं पोचलो, काय काय काम केलं हे ते. तर हा मित्रांनो हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री पण नाही म्हणू शकत. जय महाराष्ट्र, जय हिंद.